नमस्कार. 2026ची मकर संक्रांत वृषभ राशीसाठी काय घेऊन येत आहे याचा आपण आज सखोल आढावा घेणार आहोत. आपल्यासमोर वृषभरास.pdf मधले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्यातून मिळणारे संकेत खरं सांगायचं तर खूपच रंजक आहेत. हो, आणि या स्रोताचं वैशिष्ट्य असं आहे की ते फक्त वरवरचं भविष्य नाही सांगत आहे. हे एक प्रकारे वृषभ राशीच्या लोकांसाठी एक मानसिक आणि व्यावहारिक रोडमॅप देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे स्थैर्य आणि बदल. हो, अगदी. यांच्यात संतुलन कसं साधायचं हे समजावून सांगणं हेच या विश्लेषणाचं मुख्य उद्देश आहे. आणि हेच तर सगळ्यात मोठं आव्हान आहे, नाही का? कारण वृषभ रास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? स्थिरता, शांतपणा, जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे राहणारे लोक. बरोबर. आणि संक्रांत म्हणजे बदलाचा सण, सूर्याचा संक्रमण. एका राशीतून दुसऱ्या राशीत. हो, म्हणजे एका बाजूला स्थिरता आणि दुसऱ्या बाजूला बदल. हा संघर्षच मुळात खूप नाट्यमय वाटतोय. अगदी बरोबर पकडलंय. आणि या संघर्षाला ना यावर्षी अजून एक वेगळीच धार आहे. या स्रोतामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट सुरुवातीलाच सांगितली आहे. अच्छा. 2026च्या संक्रांतीचं वाहन आहे वाघ आणि उपवाहन आहे घोडा. वाघ आणि घोडा? हो, आता हे समजून घेऊया. संक्रांतीचं वाहन म्हणजे त्या वर्षाच्या ऊर्जेची दिशा ठरवणारी मुख्य शक्ती. वाघ काय दर्शवतो? आक्रमकता, धाडस, अधिकार आणि वेग. आणि उपवाहन घोडा? तोही वेगाचंच प्रतीक आहे. नक्कीच. वेग, शक्ती आणि प्रवास. म्हणजे दुहेरी वेगवान ऊर्जा. एका बाजूला वाघ, दुसऱ्या बाजूला घोडा. आहे की नाही गंमत? आणि या दोन्ही शक्तींचा सामना करायचा आहे वृषभ राशीला, जी एक पृथ्वी तत्वाची स्थिर स्वभावाची रास आहे. हे तर असं झालं की एका शांत स्थैर्य व्यक्तीला एकदम फॉर्म्युला 1 रेसमध्ये भाग घ्यायला सांगितलाय. उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणूनच या स्रोतामध्ये म्हटलं आहे की वृषभ राशीच्या व्यक्तींची एक प्रकारे कसोटीच लागणार आहे. कशी? त्यांची मूळ वृत्ती त्यांना सांगेल, थांब, विचार कर, सावकाश पुढे जा. पण बाहेरची परिस्थिती, जी या वाघ आणि घोड्याच्या ऊर्जेने भारलेली आहे, ती त्यांना पुढे ढकलत राहील. अच्छा. थांबू नकोस, धाव, निर्णय घे, धोका पत्कर, असं काहीतरी. अगदी. त्यामुळे या दोन्ही ऊर्जा एकत्र आल्यावर काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. वाव. म्हणजे स्थैर्य टिकवताना बदल स्वीकारण्याचा कस लागणार आहे. चला, तर मग या रंजक संघर्षाची प्रत्येक आघाडीवर जाऊन सविस्तर चर्चा करूया. सुरुवातीला व्यक्तिमत्वावर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलूया. हो. या काळात व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल, पण थोडं हट्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. हे कसं जोडलेलं आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. हे एकमेकांशी पूर्णपणे जोडलेलं आहे. जेव्हा वाघाची ऊर्जा तुमच्यात येते तेव्हा तुमचा प्रभाव वाढतोच. तुम्ही जास्त आत्मविश्वासू बनता, तुमचं म्हणणं अधिक ठामपणे मांडू लागता. म्हणजे लोक ऐकायला लागतात. हो, पण याच ऊर्जेचा एक साईड इफेक्ट म्हणजे हट्टीपणा. मी म्हणतोय तेच बरोबर, हा भाव मनात येऊ शकतो. म्हणजे जो आत्मविश्वास सुरुवातीला प्रभावी वाटतो तोच जर का टोकाला गेला तर हट्टीपणात बदलू शकतो. अगदी. आणि म्हणूनच इथे एक महत्वाचा सल्ला दिला आहे, जो मला वाटतं केवळ वृषभ राशीसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे. काय आहे तो? मी बरोबरच आहे ही भूमिका घेण्यापेक्षा आपण सगळे मिळून बरोबर काय ते पाहू ही भूमिका अधिक फायदेशीर ठरू शकते. बरोबर. हा मुद्दा कामाच्या ठिकाणी आणि विशेषतः जवळच्या नात्यांमध्ये खूप महत्वाचा ठरेल. कारण नाहीतर काय होतं, तुम्ही एकटेच पुढे जाल आणि बाकीचे मागे राहतील. हे खरं आहे. आणि याच आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्वाचा परिणाम त्यांच्या आर्थिक स्थितीवरही दिसत असेल नक्कीच. हो, नक्कीच. स्रोतांमध्ये आर्थिक बाबींबद्दल तर स्पष्ट संकेत दिले आहेत. इथे म्हटले आहे की धनलाभाचे उत्तम योग आहेत. हो, आर्थिक आघाडीवर हे वर्ष वृषभ राशीसाठी खूप सकारात्मक दिसतंय. म्हणजे अडकलेली कामं मार्गी लागतील. हो, जुन्या गुंतवणुकीतून फायदा, अडकलेले पैसे परत मिळणं किंवा उत्पन्नात वाढ अशा शक्यता आहेत. पण इथे एक विरोधाभास आहे जो समजून घेतला पाहिजे. ज्या ऊर्जेमुळे पैसा येतोय तीच ऊर्जा तो खर्च करायलाही प्रवृत्त करतेय. अच्छा, म्हणजे हा वाघ आणि घोडा फॅक्टर इथेही येतोय. पैसा आला की लगेच तो खर्च करण्याचा मोह. बरोबर. भौतिक सुखांवर खर्च वाढण्याचा स्पष्ट अंदाज आहे. जसं की घरातील सुखसोयी वाढवण्यासाठी महागड्या वस्तू घेणं, नवीन वाहन, दागिने किंवा घराचा सजावटीवर मोठा खर्च होऊ शकतो. यात काही गैर नाही तसं. नाही, गैर काहीच नाही. पण धोक्याचा इशारा असा आहे की पैसा नियोजनाने वापरला नाही तर तो टिकणार नाही.
अति खर्च टाळणं गरजेचं आहे. नाहीतर परिस्थिती अशी होईल की पैसा आला भरपूर पण गेला कुठे ते कळलंच नाही. आणि महिन्याच्या शेवटी हातात काहीच शिल्लक नाही. म्हणजे पैसा कमवण्याचं आव्हान नाहीये तर तो सांभाळण्याचं आव्हान आहे. अगदी. आर्थिक शिस्त हीच गुरुकिल्ली ठरणार आहे. आता हा जो पैसा आहे आणि हा जो थोडा हट्टीपणा आलेला स्वभाव, याचं मिश्रण कौटुंबिक वातावरणात कसं परिणाम करतं? कारण इथेच खरी परीक्षा असते. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. बाहेर जगात तुम्ही यशस्वी असाल, पण घरात तुमचं डातं कसं आहे यावर खरं सुख अवलंबून असतं. आणि इथेच आव्हान आहे. हो, आणि इथेच या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान दडलेलं आहे. स्रोतानुसार कौटुंबिक चित्र मिश्र आहे. म्हणजे घरात प्रेम असेल, जिव्हाळा असेल, पण संवादात कटुता आली तर तणाव वाढू शकतो. विशेषतः भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आणि या मतभेदांचं कारण काय असू शकतं? पैसा की हा नवीन आलेला मी बरोबरवाला स्वभाव? दोन्ही. अनेकदा याचं मूळ पैशात किंवा जबाबदाऱ्यांच्या वाटपात असू शकतं. मी जास्त करतो तू कमी करतोस असं काहीतरी. किंवा वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद, अशा गोष्टी समोर येऊ शकतात. आणि मग तुमचा स्वभाव आधीच हट्टी असल्यामुळे तुम्ही ऐकून घ्यायला तयार नसता. मग लहान गोष्टीचं मोठं भांडण. बरोबर. मग यावर उपाय काय? यावर उपाय म्हणून एक खूप सुंदर आणि मार्मिक वाक्य आपल्या स्रोतामध्ये आहे. ते काय? ते म्हणतात की शांत संवाद हा वृषभ राशीचा सर्वात मोठा उपाय आहे. ही गोष्ट त्यांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे. खरंय. एक चुकीचा शब्द नात्यात विष कालवू शकतो, विशेषतः या काळात. म्हणजे घरात वाघासारखं वागून चालणार नाही, तिथे शांतपणे संवाद साधावा लागेल. अगदी. आणि याच कौटुंबिक वातावरणाचा एक भाग म्हणजे घर आणि प्रॉपर्टी. अनेकांना उत्सुकता असते याबद्दल. हो, आणि अनेकदा वादाचे मुद्दे प्रॉपर्टीशी संबंधित असतात. बरोबर. तर या बाबतीत सकारात्मक हालचाल दिसेल. ज्यांची घरं खरेदीची, दुरुस्तीची किंवा प्रॉपर्टी विकण्याची कामं अडकली आहेत ती पुढे सरकतील. पण इथेही सावधगिरीचा सल्ला असेलच. नक्कीच. तोच मूळ सल्ला आहे. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्र नीट तपासणं अत्यंत आवश्यक आहे. घाईघाईत निर्णय घेतल्यास पश्चाताप होऊ शकतो. म्हणजे संधी चांगली आहे, पण डोळे उघडे ठेवून व्यवहार करायला हवा. आणि वाहनाबद्दलही काही उल्लेख आहे का? हो. नवीन वाहन खरेदीचा किंवा जुन्या वाहनावर मोठा खर्च होण्याचा योग स्पष्ट दिसतो आहे. ठीक आहे. म्हणजे प्रॉपर्टी आणि वाहनांसाठी काळ चांगला आहे, पण सावधगिरी बाळगून. आता ह्याच ऊर्जेचा, याच वृत्तीचा त्यांच्या व्यावसायिक आयुष्यावर कसा परिणाम होतो ते पाहूया. करिअरमध्ये काय घडामोडी अपेक्षित आहेत? नोकरी करणाऱ्यांसाठी स्थिरता राहील, पण जबाबदाऱ्या वाढतील. म्हणजे कामाचा ताण वाढू शकतो. हो. आणि इथे एक सूचना दिली आहे की वरिष्ठांशी बोलताना सावधगिरी बाळगावी लागेल. कदाचित तुमच्या कामाचं कौतुक होईल, नवीन जबाबदारी मिळेल, पण त्याचवेळी तुमच्याकडून अपेक्षाही खूप वाढतील, टार्गेट वाढतील. म्हणजे प्रमोशन मिळालं तरी कामाचा बोझा वाढेल. आणि जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांचं काय? त्यांना योग्य संधी मिळू शकते, पण कोणताही निर्णय घाईत घेऊ नये असा सल्ला आहे. अच्छा. म्हणजे समोरून चांगली ऑफर दिसली तरी लगेच हो म्हणू नका. पूर्ण माहिती घ्या आणि मगच निर्णय घ्या. आणि व्यावसायिकांसाठी इथे खूपच रंजक मुद्दा आहे. धाडसी निर्णय फायदेशीर ठरू शकतात असं म्हटलं आहे. हो. हे वृषभ राशीच्या मूळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध नाही का? ते तर सहजा सुरक्षित खेळतात. बरोबर. आणि हाच तर या संक्रांतीच्या ऊर्जेचा खरा प्रभाव आहे. ती त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून, त्यांच्या सुरक्षित कवचातून बाहेर ढकलते आहे. ती म्हणतेय, आता धोका पत्करण्याची वेळ आहे. आणि ही जोखीम त्यांना फळ देऊ शकते. श्रोत्यानुसार हो. पण ही जोखीम कोणत्याही क्षेत्रात घेऊन चालेल का? नाही. इथेही एक विशिष्ट दिशा दिली आहे. विशेषतः लक्झरी, सौंदर्य, कला, अन्न, जमीन किंवा वित्त. अच्छा. या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांसाठी धाडसी पावलं उचलणं फायदेशीर ठरू शकतं. यामागे काही कारण आहे का? हो. यामागे एक शास्त्रीय कारण आहे. वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र, जो सौंदर्य, कला आणि भौतिक सुखांचा कारक आहे. अगदी. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या मूळ ग्रहाच्या प्रभावाखाली येणाऱ्या क्षेत्रात धाडस करता, तेव्हा यश मिळण्याची शक्यता वाढते. वा, हे खूपच स्पष्ट झालं. म्हणजे ही एक कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. बरोबर. आता कामाच्या ठिकाणी एवढी उलथापालट, एवढा ताण, या सगळ्याचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर म्हणजे वैवाहिक जीवनावर परिणाम होणारच. नक्कीच होणार. कामाचा ताण अनेकदा घरी येतोच. आणि म्हणूनच विवाहित जोडप्यांसाठी पुन्हा एकदा संवादावर भर दिला आहे. परत एकदा संवाद? हो. असं म्हटलं आहे की जोडीदाराशी संवाद कमी पडल्यास गैरसमज वाढू शकतात. नात्यात एक प्रकारचा कोरडेपणा येऊ शकतो. इथे आपल्याकडची संक्रांतीची परंपरा आठवते. तिळगुळ घ्या, गोड बोला. अगदी. हे तत्व या काळात वृषभ राशीसाठी जगण्याचा मंत्र ठरू शकतं. आणि जे अविवाहित आहेत
त्यांच्यासाठी काय संकेत आहेत? अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात, पण इथे एक महत्वाचा इशारा आहे. तो कोणता? निर्णय घेताना भावनेपेक्षा वास्तवाला अधिक महत्त्व द्या. म्हणजे केवळ वरवरच्या गोष्टींवर न भाळता समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, विचार समजून घेणं महत्वाचं आहे. कारण मोहात पडण्याची शक्यता जास्त आहे. हो, समजलं. आता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल बोलूया. त्यांच्यासाठी हा काळ कसा असेल? असू शकतो. म्हणजे एकाग्रतेचा अभाव? हो, असं दिसतंय. त्यांचं मन अभ्यासापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त रमेल. याचं कारणच तीच बाहेरील चंचल आणि वेगवान ऊर्जा. आणि जे उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांचं काय? त्यांना संयम ठेवावा लागेल. कदाचित पहिल्या प्रयत्नात यश मिळणार नाही, पण स्रोतामध्ये खूप आश्वासक वाक्य आहे. ते म्हणजे? सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळेल. त्यामुळे निराश न होता प्रयत्न करत राहणं हेच त्यांच्यासाठी यशाचं सूत्र आहे. हे महत्वाचं आहे. आता या सगळ्या धावपळी, ताणतणावात आरोग्याचं काय? अगदी बरोबर. आणि या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता आहे. मग कशावर लक्ष द्यायला हवं? आरोग्याच्या बाबतीत काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. घसा, पचनक्रिया, रक्तातील साखर आणि वजन. अच्छा. वृषभ राशीचा संबंध घशाशी असतो, त्यामुळे घशाचे विकार संभवतात आणि ताणतणावाचा थेट परिणाम पचनक्रियेवर होऊ शकतो. इथे एक वेगळा मुद्दा मांडला आहे, तो म्हणजे शत्रू. असं म्हटलंय की प्रत्यक्ष शत्रूंपेक्षा छुपी स्पर्धा जास्त त्रासदायक ठरू शकते. याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की तुमच्या विरोधात उघडपणे कोणी बोलणार नाही, पण तुमच्या आजूबाजूलाच कामाच्या ठिकाणी काही लोक असतील जे तुमच्या प्रगतीवर खुश नसतील. म्हणजे पाठीमागे कुरघोड्या. हो, ते तुमच्या कामात अडखळे आणतील. ही छुपी स्पर्धा ओळखणं कठीण असतं आणि त्यामुळे मानसिक ताण जास्त येतो. अच्छा, म्हणजे सावध राहायला हवं. आणि कर्जाच्या बाबतीत काय सल्ला आहे? कारण खर्च वाढणार आहेत. याबद्दल अतिशय स्पष्ट आणि कडक सल्ला आहे. नवीन खर्च घेण्यापेक्षा जुनं कर्ज फेडण्यावर भर द्या. नवीन कर्ज टाळा. पूर्णपणे टाळा. कारण खर्च आधीच वाढणार आहेत. त्यात जर नवीन कर्जाचा हप्ता डोक्यावर घेतला तर संपूर्ण आर्थिक गणित बिघडू शकतं. अगदी स्पष्ट आहे. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया. या काळात प्रवासाचे योग दिसतात का? हो, प्रवासाचे योग आहेत. कामानिमित्त किंवा धार्मिक कारणांसाठी दूरचा प्रवास संभवतो. आणि हा प्रवास बदलाचा एक भाग असू शकतो. नक्कीच. कदाचित या प्रवासामुळे नवीन संधी मिळतील किंवा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल. ही संक्रांत हेच तर शिकवते की बदल टाळता येत नाही, तो येणारच आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की तुम्ही त्याचं स्वागत कसं करता. तर या सगळ्या चर्चेचा अंतिम निष्कर्ष काय आहे? जर आपल्याला काही महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये सांगायचं झालं तर? एकूणच धनलाभ आणि प्रॉपर्टीचे योग खूप चांगले आहेत. समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. ही झाली चांगली बाजू. हो, पण या सगळ्याच्या बदल्यात किंमत मोजावी लागेल ती कौटुंबिक शांततेची. नात्यांमध्ये तणावाची शक्यता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोलण्यावर संयम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. खरंच, या स्रोतामधलं शेवटचं वाक्य खूप महत्त्वाचं आणि मार्मिक आहे, जे या सगळ्या चर्चेचं सार सांगतं. कोणतं? ते म्हणतात, पैसा मिळतो, प्रतिष्ठा वाढते, पण नाती टिकवण्यासाठी मृदू व्हावे लागते. या एका वाक्यात सगळं काही आलं आहे. अगदी बरोबर. स्थैर्य हा वृषभ राशीचा मूळ स्वभाव आहे. पण या काळात लवचिकता हीच त्यांची खरी ताकद ठरेल. जो वाकेल तो टिकेल. म्हणूनच या राशीसाठी एक आधुनिक बोधवाक्य पण दिले आहे, जे मला खूप आवडलं. ठीक आहे. जिथे संयम असतो तिथे समृद्धी टिकते. वाह! केवळ येत नाही तर टिकते. हो, ती येते आणि जाते, पण ती टिकवण्यासाठी संयम लागतो, नाती जपावी लागतात. अप्रतिम. तर आज आपण वृषभ राशीसाठी 2026च्या मकर संक्रांतीचे परिणाम काय असू शकतात याचा एक सविस्तर आणि सखोल आढावा घेतला. हो, पैसा, करिअर, नाती आणि आरोग्य या सगळ्या पैलूंना स्पर्श केला. त्यामागील ऊर्जा आणि संघर्षालाही समजून घेतलं. हो, आणि या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू पैसा, प्रगती आणि नाती या त्रिकोणाभोवतीच फिरतो, नाही का? बरोबर. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे उरतो. तो कोणता? हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांना भौतिक समृद्धी मिळवण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि संधी दोन्ही देणार आहे, पण त्याच ऊर्जेमुळे नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. मग खरी कसोटी कुठे आहे? जेव्हा भौतिक समृद्धी आणि नातेसंबंधांमधली समृद्धी यात निवड करण्याची वेळ येते, तेव्हा ते कशाला प्राधान्य देतील? खूप महत्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या काळात
केवळ आर्थिक वाढीवर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे की ती वाढ टिकवण्यासाठी आणि तिचा खरा आनंद घेण्यासाठी नात्यांमध्ये लवचिकता आणि संयम आणणं अधिक गरजेचं आहे? याचं उत्तर प्रत्येकाला स्वतःच्या आतच शोधावं लागेल.